नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. हसणे हेच जीवनाचे टॉनिक, सकारात्मकतेने जगणे समृद्ध करा. व्याख्याते शरद जाधव. डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण. सोशल मीडियाच्या युगात हरवत चाललेला संवाद ही चिंतेची बाब असून खळखळून हसणे हेच मानवी जीवनासाठी खरे टॉनिक आहे. भूतकाळाची चिंता सोडून भविष्याला सकारात्मकतेने सामोरे जावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव यांनी केलं. रामानंद नगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांच्या हास्य यात्रा कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे.के. जाधव यांनी महाविद्यालयाने ग्रामीण भागात असूनही राष्ट्रीय दर्जा व गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात 15 सैन्य व पोलीस भरती झालेले विद्यार्थी आणि 23 पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. तसेच कॉलेज बुलेटिनचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर यू.व्ही. पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर नितीन कुंभार, लेफ्टनंट संदेश दौंडे, उपप्राचार्य डॉक्टर के.बी. भोसले, डॉक्टर गौरी पाटील, सुपरवायझर प्राध्यापक एस.एस. खोत, प्राध्यापक आशिष देशमुख, प्राध्यापक डी.डी. माने, मेहत्रे सर, प्राध्यापक संजय पाटील आणि मुख्याध्यापक पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती. गुणवंतांच्या नावांचे वाचन प्राध्यापक अमोल कांबळे, प्राध्यापक सुसेन कांबळे, प्राध्यापक बबन पाटील यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक नम्रता कांबळे व प्राध्यापक शुभांगी लवटे यांनी केलं. तर आभार प्राध्यापक माधुरी सावंत यांनी मानले. पादांगरात करत जात असताना त्यांच्या लक्षात आलं की माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि त्याने शिक्षण चळवळीची मुहूर्तमेढ भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रोवली गेली. खरं तर एक आगळा वेगळा व्यक्तिमत्व मला यासाठी मी म्हणतोय कारण त्यांची ध्येयावरती निष्ठा आहे, ज्यांची स्वप्नावरती निष्ठा आहे, ज्यांची आपल्या मातीवरती निष्ठा आहे, आपल्या या मातीतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी ज्याची नाळ जोडलेली आहे त्या नात्यावरती निष्ठा आहे आणि जे कर्तृत्व त्यांनी उभा केलं त्याच्यावरती निष्ठा आहे. जे ज्या क्षेत्रात गेले, जे खातं त्यांना मिळालं त्या प्रत्येक गोष्टीवरती निष्ठा होती. त्यामध्ये सुद्धा आपली मुलं तिथे गेलेली आहेत, त्यामुळे बरेच जण इथं गैरहजर होते. पण तिथे पुरस्कार मिळतात कॉलेजला हे जर बघितलं तर हे कॉलेज किती दैदिप्यमान काम करतं. म्हणजे बोलण्यात कमी कामात जास्त अशा प्रकारचं हे कॉलेज आहे. आणि प्रत्यक्षात आता आपला जो शोध विनोद आपण साखर याच्यावर गौरी पाटलांचा जो प्रसिद्ध केलेला आहे त्याची किंमत आपण 1900 रुपये जरी ठेवली असली तर तो साखर धंद्याला किती म्हणजे मार्गदर्शन करणार आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे.